नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आज आहे डे 22 ऑफ व्लॉग आणि आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार आहे एशियाची सगळ्यात मोठी मॅरेथॉन, जी आहे टाटा मुंबई मॅरेथॉन. जसं की मी तुम्हाला बोलवतो, ही असते एशियाची सगळ्यात मोठी मॅरेथॉन आणि इकडे इंटरनॅशनल रनर सुद्धा पार्टिसिपेट करतात. आणि मी करणार होतो हाफ मॅरेथॉन, जी असते 21 किलोमीटर्सची. ही माझी टाटाची थर्ड हाफ मॅरेथॉन आहे. मी जास्त करून हाफ मॅरेथॉन टाटाचीच करतो, कारण त्यांचे रूट्स, त्यांचे अरेंजमेंट्स नेक्स्ट लेवल असतात आणि ते स्पेशल ट्रेन्स अँड मेट्रो सुद्धा प्रोव्हाइड करतात. वेस्टर्न असून द्या, सेंट्रल असून द्या, हार्बर असून द्या, ते सगळीकडून ट्रेन पाठवतात. त्यांची बस सर्व्हिस सुद्धा असते. अजून खूप काही अरेंजमेंट्स असतात, पण ते मी आता सांगणार नाही, कारण मी सांगितलं तर तुम्ही पुढे जाऊन व्लॉग बघणार नाही. चला तर वळूयात आजच्या व्लॉग कडे. मॅरेथॉन सुरू होणार होती पहाटे 5:10 आणि नेहमी प्रकारे आम्हाला उशीरच झाला. हाफ मॅरेथॉन सुरू होणार होती माहिमती बंदर पासून ते सीएसटी पर्यंत. आणि बाकीचे जेवढे मॅरेथॉन आहेत, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर किंवा 42 किलोमीटर, सगळे सीएसटी पासून सुरू होणार होते. ट्रॅफिक नसल्यामुळे मी प्रॉपर टाइमात पोहोचलो व्हेन्यूला. आणि खूपच क्राऊड होता हाफ मॅरेथॉनसाठी. 12 ते 15 हजार लोकांचा क्राऊड होता फक्त हाफ मॅरेथॉनला. आणि मी गेल्या गेल्या लगेच फ्लॅग ऑफ झाला अँड द रन स्टार्ट. 1 किलोमीटर पर्यंत काही नाही वाटलं. नंतर माझे शू लेसेस सारखे सुटायला लागले. 2-3 किलोमीटर पर्यंत असंच सुरू होतं. नंतर कसं तरी सोल्युशन काढून एकदाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. यामुळे माझा पेस सारखा स्लो होतो. 'टाटा मॅरेथॉनला पार्टिसिपेट करायचा रिझन्सपैकी हे एक रिझन आहे की वरून रन करायला मिळतं. हा वेगळाच एक्सपिरियन्स असतो अँड वाट पण तेवढीच लागते, कारण कारनी जाताना काय वाटत नाही, बट जेव्हा आपण त्यावरून धावत जातो तेव्हा कळतं की सेलिंग केवढा तरी लांब आहे. जर तुम्ही टाटा मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करत असाल आणि तुम्ही इयरफोन्स विसरले, तर काय टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण तिकडे 500-500 मीटरवर काही ना काहीतरी म्युझिक तुम्हाला ऐकायला मिळतंच. ढोल ताशा असून द्या, पंजाबी म्युझिक असून द्या, काही पण असून द्या, लोक तिकडे थांबून नाचतात आणि इयरफोन्समध्ये ऐकण्यापेक्षा हे ऐकायला खूप मजा येते. 9 किलोमीटर नंतर आम्ही गेलो कोस्टल रोडवर. हा पॅच सगळ्यांसाठीच खूप अवघड होता, कारण हा रूट नवीन ॲड झाला आहे मॅरेथॉनमध्ये. आणि एकतर इन्क्लाइन होता रोड आणि प्लस थोडा टिल्ट होता, ज्यामुळे एकाच पायावर जास्त प्रेशर येत होता. आणि एवढा मोठा रोड असल्यामुळे माइंडला असंच वाटायचं की हा संपत का नाही आहे रोड, एवढा वेळ झाला तरी. कसं बसं कोस्टल रोड कंप्लीट केलाच. 13 किलोमीटर नंतर लोटस सर्कलवरून युटर्न मारला आणि पोचलो ह्या मॅरेथॉनच्या सगळ्यात अवघड पॅचवर, पेडर रोड. हा पूर्ण पॅच खूपच इंग्लँड आहे, ट्रेकिंग केल्यासारखंच वाटतं. म्हणून पेडर रोडला मोस्ट ऑफ द रनर्स वॉक करतात, कारण रन करायला एवढी ताकदच नाही उरत. सो मी पण माझा पहिला ब्रेक घेतला आणि त्यांनी पण तो रूट अशा टाइमला ठेवलाय तोपर्यंत बॉडीची ताकदच गेलेली असते. आणि त्यामुळे पेडर रोड कंप्लीट करायला खूप वेळ प्लस एनर्जी लागते. 5 मिनिट वॉक केल्यानंतर लगेच रन चालू केला. जेव्हा पेडर रोडचा एंड आला, तिकडून पूर्ण रोड खाली उतरतो आणि हा टाइम मला कव्हर अप करता आला. पेडर रोडला आलो ना, वाईबच वेगळी असते. तिकडचे रेसिडेंट्स खाली येतात, चिअर अप करतात, हेल्दी फूड आणतात द्यायला. जर कोणाला क्रॅम्प आले असतील तर विदाऊट एनी हेजिटेशन मसाज करून देतात. आणि या सगळ्यामुळे टाटा मॅरेथॉन अजून स्पेशल होऊन जाते, कारण मॅरेथॉनपेक्षा हा एक फेस्टिवल वाटायला लागतो, जिथे सगळे लोक सेलिब्रेट करायला येतात.
ऑलमोस्ट 16 किलोमीटर झाले अँड एंडला असे वॉटर स्प्रिंकलर्स ठेवतात ज्याने बॉडीची हीट कमी होईल. आफ्टर 17 किलोमीटर्स मी पोचलो गिरगाव चौपाटीला, म्हणजेच मॅरेथॉनचा लास्ट स्ट्रेच. मॅरेथॉन संपायला आता फक्त 5 किलोमीटर बाकी होते. मग मी स्वतःला पुश करायला लागलो अँड मीच काय सगळे लोक पुश करायला लागले. शेवटला तर रेसिडेंट्स चॉकलेट्स आणत होते आणि ते मी खाल्ले खूप आणि मला बरं वाटलं त्यांनी, मला एनर्जी मिळाली. पण शेवटला जो काउंटर होता रेड बुलचा, त्यामुळे एवढं बरं वाटलं ना थंड पिऊन. मी एनर्जी जेल खाल्ली, पाणी पिलं, खूप काय केलं, पण त्यांनी एवढं बरं नाही वाटलं जेवढं मला रेड बुलनी वाटलं. थँक्यू. अँड आफ्टर 20 किलोमीटर्स मला जो क्रॅम्प आला लोअर स्टमकवर, त्यामुळे माझे 5 ते 8 मिनटं वेस्ट गेले. तरी पण मी पुश केलं स्वतःला, कारण 500 मीटर बाकी होतं. असं करत करत ॲट लास्ट फिनिश लाईन दिसलीच. सिरियसली एवढं बरं वाटलं ना, आफ्टर सो मच ऑफ पेन, स्वतःला एवढं पुश करून करून मी ॲट लास्ट पोचलोच माझ्या टार्गेट टाईममध्ये. मला पूर्ण मॅरेथॉन कंप्लीट करायला 2 तास 40 मिनटं लागली आणि माझा टार्गेट टाईम होता 2 तास 30 मिनिटं. पण जर क्रॅम्प नसता आला, तो टार्गेट अचीव झाला असता. बट एव्हरीथिंग हॅपन्स फॉर द गुड आणि मी ह्यात खुश आहे. रेस्ट नंतर मेडल अँड रिफ्रेशमेंट कलेक्ट करून आजची मॅरेथॉन पूर्ण झाली. टाटा मॅरेथॉनच्या एक्सपिरियन्सबद्दल बोलायला गेलो तर एक नंबर एक्सपिरियन्स होता. याआधी पण मी 2 वेळा टाटा मॅरेथॉन केली आहे आणि त्यावेळेस पण भारी एक्सपिरियन्स होता. मी खूप सारे मॅरेथॉन करतो, पण टाटा मॅरेथॉनचं जे रूट असतो, जे मेडल असतात, वाईब, अरेंजमेंट, रिफ्रेशमेंट काही पण असून द्या, ते 10 ऑन 10 असतं आणि त्यामुळेच टाटा मॅरेथॉन ही एशियाची मोठी मॅरेथॉन होऊन जाते. थँक्यू. अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्ही टाटा मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमचा फिनिश टाइम नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तोपर्यंत भेटूयात एक नवीन धमाकेदार ब्लॉग सोबत.